पोलादपूरमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भगिनी बांधवांचे जल्लोषमय शक्ती प्रदर्शन। 23 आदिवासी वाड्यांतील समाज बांधव, पूर्वज, वंशजासह उपस्थित संघ। श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ संस्थेने 10-15 वर्षापूर्वी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे जागतिक आदिवासी दिनाचा हा सोहळा। कार्याध्यक्ष राम कोळेकर यांचा विश्वास। तालुक्यात 10-15 वर्षापूर्वी श्रमजीवी आधार संघटनेमार्फत आदिवासी समाज जीवनासाठी सुरू केलेल्या कामामुळेच आदिवासी बांधव भगिनी व त्यांची आताची पिढी ही प्रगतीच्या मार्गावर चालू लागली। त्या काळी कधीही न एकवटलेला कातकरी आदिवासी समाज आज सर्व आघाड्यांवर भव्य दिव्य जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करत सर्व समाजाप्रमाणेच आपणही बरोबरीने समाज संघटन चालवण्यात सक्षम आहोत हे दाखवू शकला आहे। आमचे वडील संस्थापक अध्यक्ष कोळेकर हे प्रकृती अस्वस्थतेमुळे इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांचे कार्य आज आदिवासी बांधवांनी यशस्वी झाल्याची प्रचिती दिली आहे, असे भावपूर्ण उद्गार श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष राम कोळेकर यांनी व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी अधिकारी मोहन खराडे, महाड शाखा प्रमुख विठ्ठल कोळेकर, महिला संघटिका राणी मोरे व मेघा कदम, खडपीचे माजी सरपंच दीपक साबळे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघे, माजी अध्यक्ष श्रीनाथ पवार, चंद्रकांत निकम, अंकुश मुकणे, संजय निकम, विनायक वाघे, संजय वाघमारे आणि शंकर पवार तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। सकाळी शहरातील विक्रमराव मोरे सभागृहासमोर सर्व आदिवासी बांधव, भगिनी, युवक, युवती आणि पूर्वज आणि वंशज असा सुमारे 23 वाड्यातील 1200 ते 1500 लोकांचा जनसमुदाय खालूबाजा, सनई, पिपाणी यांच्या निनादात हातामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांसह तसेच हातावर कमाईचा अभिमान असल्याचा संदेश देत जल्लोषात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमले आणि महाराजांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजीसह अभिवादन करत नियोजित शोभायात्रेसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भैरवनाथ नगर, जुना महाबळेश्वर रस्ता, बाजारपेठ सवाद्य मिरवणुकीने कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये तुडुंब गर्दीने उपस्थित झाले। या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतासह आदिवासी समाजाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, खालूबाजा आणि पिपाणी वाजवणारे कलावंत, कृषी पदविका प्राप्त आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनी मंजुळा पवार आणि मंदा पवार या सख्या बहिणी, अनिल पवार, अशोक वाघे, सचिन पवार, सार्थक निकम, प्रतीक्षा मुकणे, विटी वाघे, समीर वाघे, सागर पवार, निशा पवार, दामिनी जगताप या विद्यार्थीनींचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मंजुळा पवार या विद्यार्थिनीने नाग्या महादू कातकरी या हुतात्मा पत्करलेल्या आदिवासी वीराची माहिती दिली। यावेळी श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळाचे महाड शाखा प्रमुख विठ्ठल कोळेकर यांनी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाच्या संघटनेने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कसोशीने मेहनत करीत असताना पावसाने जोरदार हजेरी लावली आणि समाज बांधवांनी देखील त्यांचा उदंड उत्साह दाखवून पावसाच्या उपस्थितीला नगण्य केले। ही बाब भविष्यातही जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत मांडले। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शैलेश पालकर यांनी आदिवासी हा केवळ पोलादपूरचा, रायगडचा, महाराष्ट्राचा किंवा भारत देशाचा मानकरी नसून ज्या अर्थी आज जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे त्या अर्थी तो संपूर्ण जगाचा पहिला मानकरी आहे हे स्पष्ट आहे। आदिदेव व आदिशक्ती या संकल्पना आदिम जमातीशी संबंधित आहेत आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत त्या पूजल्या जात आहेत। भारत देशाच्या पहिला नागरिक राष्ट्रपती या देखील आदिवासीच आहेत। पोलादपूर येथील 40 वर्षाच्या पत्रकारितेत या ठिकाणी असलेले वैद्यू हे आयुर्वेदाचे मालक असल्याचे अनेकदा जाणवले। आयुर्वेदिक वैद्य संस्कृत वाचून उपचार करण्याआधी आमचे आदिवासी वैद्यू झुडपाच्या एका बाजूनी जाऊन दुसऱ्या बाजूनी परत यायचे आणि वनऔषधींचा उपचार करून रुग्णाला खडखडीत बरे करायचे हे पहिले आहेत। त्यामुळे या समाजाने या वनऔषधीबद्दल पुढील पिढीला देखील माहिती देऊन ही उपचार पद्धती टिकवण्याची आज गरज आहे, असे मत मांडून केवळ आज जागतिक आदिवासी दिवस आहे म्हणून साजरा करायचा असे नसून कोणत्याही अडीअडचणी, समस्या या संदर्भात देखील वैयक्तिक स्वतःला आदिवासी समाजासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी सांगितले। या प्रसंगी कातकरी आदिवासी आधार संघटना पोलादपूरचे अध्यक्ष पांडुरंग